बघा हा एक नवीन शर्ट आहे दुगा बघा दिदू आणि बाप लेकीची जोडी कशी वाटते हे बघा. आउटफिट न्यू ते काढायचं ना ते. आणि हा एक शर्ट आहे तर हा आता त्याने पहिल्यांदाच घातलाय आणि आता आम्ही चाललो आहोत कुठं. आज आम्ही चाललो आहे पुण्याला. हा आणि त्यामुळे दोघं आणि मी तर खूप खुश आहे दीदी मी. आणि तुमचे दादा तर काही सांगता नाही येत खुश आहे की नाही. हा मला तर नेतच नव्हते मी बस भांडून चालले. मला म्हणले अजिबात नाही. आणि मला असं म्हणजे मी ही फर्स्ट टाइम पुण्याला चालले असं फिरायला म्हणून. खास फिरायला नाही चाललो आम्ही कामासाठी चाललोय. पण मग आता दोन्ही होऊन जाईल फिरणं होईल. आणि हे दोघं कशी दिसतात नक्की सांगा. हा नाही पण तुमच्या दादा नाही ह्याच्यापाशी तो व्हाईट शर्ट लय भारी दिसतो. नाही याच्यावर पण भारी दिसतात. लय वरती गुंडी नका लावू गाळ्याजवळ. हा भारी भारी वाटते दीदी पप्पा ह्याच्यावर सुद्धा लय भारी दिसतात. हा नाही हा छान दिसतो. तुम्ही बघा बाप लेकीची जोडी सांगा. हा नमस्कार मित्रांनो, तर आम्ही चाललोय आज पुण्याला. दीदीचं थोडंसं काम आहे शाळेचं कॉलेजचं, त्यासाठी आम्ही थोडंसं तिथं विचारपूस करायला चाललो. आणि ते झाल्यानंतर आम्ही थोडेसे रील काढणार, व्हिडिओ पण घेणार. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही पुण्याला पहिल्यांदा चाललोय म्हणजे असं गेलोय पण खास पुण्यामध्ये फिरलेलं नाहीये. रस्त्यानेच गेलेलो आहे. तर आता तुमचे दादा मी दीदी सगळेच आम्ही पहिल्यांदा चालले. तर हे दोघं चालले म्हणलं मला पण येऊ द्या तेवढंच फिरणं होतं आणि बघणं होतं. दादूला ठेवलं आम्ही घरी म्हणजे तो शाळेत गेलाय. त्याची चावी आम्ही शेजारीकडे जाणार आहे. तो आला जर आम्हाला उशीर झाला तर मग तो उघडणार दार आणि जाऊन लगेच रिटर्न येणार आहे आम्ही. पिणार. आम्ही चाललो आहे पुण्याला निघालोय. तिथून नाकला पोराला उघडता चावी. मला आहे ना नेतच नव्हते पण मी बळच त्यांच्या मध्ये गेलेले आहेत. कारण मला म्हटले तुला त्रास होतो तू येऊ नको. आणि बघा मला पुढे किती त्रास झालेला आहे. माझं डोकं ते सगळं दुखायला लागलं बसायच्या आधी. इकडं बघ हे बघा आम्ही बसलो आहे बसमध्ये इकडे पुण्याला जायला. मम्मीला रिक्षामधून यायचं तर व्हायला लागली झाली. म्हणजे मम्मीचं बसमध्ये डोकं दुखतं तर रिक्षातून आम्हाला इथं यूज करत मम्मीचं डोकं दुखायला लागलं. पप्पा म्हणजे मागं बसून देतो परत. हे पप्पा बसले तिथं आणि इथं बसले इथं बसून इथं दुकान असलं ना एक आहे ना मला झेंडू भाजी बाटल्या ना असं थोडंसं डोकं बरं होईल मोठं. मम्मीचं लगेच डोकं दुखायला लागलं. पप्पा चालू पप्पा हाय तारा. ज्यांना ना बसनी उलट्या मळमळ वगैरे होतात ना त्यांनाच त्या माझ्या भावना समजू शकतात. कारण कसं आहे बसचा प्रवास म्हणलं ना बसायच्या आधी डोकं दुखायला लागतं. तसं माझं झालंय. मी तुमच्या दादांना झेंडू बाम मागितलं पण मला दिला नाही त्यांनी. आणि मला त्यांची दोन गोष्टी पण ऐकावं लागल्यावरून. हमारी लाल परी हे देखते रहा बॉडीगार्ड दो उधर बने लेमन गोळ्या आणलेत खास माझ्यासाठी. तिचं डोकं दुखायला लागलं. बसून तर माझं जरा प्रेशर वाढलं होतं. नगरमधून आम्ही बसलो 10-20 किलोमीटर गाडी गेली नाही तर लगेच थांबली नाश्त्यासाठी. आणि म्हटलं चला थोडं फिरलं ना जर माझे जे डोकं वगैरे दुखायचं होतं सगळं राहून गेलं बरं वाटलं. पाव बघा गोळ्या एवढाच असतो. एका पावची दोन बनवला तिने. निघले खायला स्टार्ट केलं. आम्ही अहिल्यानगरवरून निघलो. 10 किलोमीटरवर बस थांबली. लगेच खाते कारण ती बस थोडीशी लांबून आली त्यामुळे ते जेवणासाठी नाश्त्यासाठी थांबली. 1 नंबर आहे. खाऊ का एकच शिल्लक राहिलं. बोल ना. एकच शिल्लक म्हणलं एकच जाणार ना. हा मग महाराष्ट्र त्यांना नाश्ता घ्या. आणि सध्या आहे ना आपल्या जीवनामध्ये ना खूप काही चांगल्या गोष्टी होत आहेत तुमच्या आशीर्वादाने. आणि तुम्ही असं सपोर्ट करत राहा खूप छान वाटतं. आणि आपलं गुगल ॲडसेन आलेलं आहे सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. आणि मग त्यामुळे आनंद तर काही विचारूच नका. कुठं आहे कुठं नाही तो
तुम्हाला शब्दात सुद्धा मी सांगू शकत नाही. आणि ना आता आम्ही निघालो तर इतका छान असा प्रवास होता. मला अगोदर खूप त्रास झाला, पण जेव्हा निसर्ग बाहेर पाहिलं ना, पावसाळ्यातला निसर्ग खूप भारी, खूप छान आणि मन प्रसन्न होतं. आणि त्या दुखण्याकडे लक्ष गेलं नाही. सतत प्रवास करीत राहिलं ना, तर जे हे मळमळ वगैरे डोकेदुखी जी होते ना प्रवासामध्ये, ती हळूहळू कमी होते. कारण आता आम्ही कोल्हापूरला पण जाऊन आलो ना, तर तेव्हासुद्धा बघा भरपूर प्रवास केला तर छान वाटतं. तर आता आम्ही आलो आहे कुठं, शिरूरला. हां 1 तास लागला आपल्याला. हां, थोडं मध्ये थांबलो होतो आणि एकदम भारी वाटलं. इतकं छान आहे ना, आता पावसाळ्यात आहे ना, हिरवंगार भारी दिसतं. ती बघ तिथे आपण तिथं बसलेली आहे. तोंड बघा किती बारीक झाली. पुण्यामध्ये ना अशी कोणती छान अशी ठिकाणं आहेत बघण्यासारखी, नक्की मला कमेंट करून सांगा. पुढच्या वेळेस आम्ही जेव्हा जाऊ ना तेव्हा ते नक्की बघू. कारण शहर आहे, कोणतं शहर असू द्या, प्रत्येक शहराची वाईब वेगळीच असते आणि भारी वाटतं बघा. आणि पुण्यासारखं शहर पाहिलं ना खूपच भारी आहे. आणि आता हे बघा, इथं आम्ही आलेलो आहे तर रांजणगाव गणपती, आणि इथं आम्ही ना 2दा आलेलो आहे महागणपतीला. जे आपला दादू आहे ना 1-1.5 वर्षाचा असेल तेव्हा आम्ही गणपतीला आलो होतो. तेव्हा आपल्याकडं काय फोन वगैरे काही नव्हतं. एकदम आपली सर्वसाधारण परिस्थिती होती. आणि कोरोनापासून फोन वगैरे स्वस्त झाले बघा. कोरोनाच्या आधी ना फोन वगैरे भरपूर महाग होती इलेक्ट्रॉनिक वस्तू. काल जो मी गुगल ॲडसेन्सचा व्हिडिओ टाकला ना, तर त्याला तुम्ही खूप सारा सपोर्ट केला, भरपूर शुभेच्छा आल्या, भरपूर जणांनी कमेंट पण केल्या. आणि ना लॉंगला तर शॉर्टला तर इतक्या साऱ्या कमेंट येतात, खूप सपोर्ट करतात आपल्याला. तर हे बघून आहे ना खूपच भारी वाटतं आणि मन असं भरून आल्याने होतं. कारण आपल्याला सुद्धा एवढे सपोर्ट करतात, सगळ्याला आपले व्हिडिओ इतके आवडतात. तुमच्या दादाची आणि माझी, मी जरी डान्स केला नाही ना, पण तुमच्या दादांनी जरी डान्स केला तरी तुम्हाला सर्वांना खूप आवडतं. तर खरंच मनापासून आभार. असाच सपोर्ट करीत राहा, असेच ब्लॉग बघत राहा, छान छान कमेंट करीत राहा. तसंच लॉंगला सुद्धा सपोर्ट करा. नगर ते पुणे 4 तास प्रवास केला आम्ही बसमध्ये. भारी वाटलं बघा. मला नाही उलटी झाली, नाही मळमळ झाली. थोडंसं डोकं दुखलं माझं, पण नंतर जसं मी निसर्गात आले, पुढं पुढं दिसलं छान छान वातावरण, तर माझं डोकंसुद्धा राहून गेलं. आणि इतकं भारी आलं शहरामध्ये ना. तर आणि ह्या शहरात आल्याच्या नंतर सगळं वन वेचे रस्ते दिसले आम्हाला, आणि पूल वगैरे भरपूर दिसले, मेट्रोचं पण दिसलं. पाणी तर इतकं भारी, एकदम शहरामधून असं एवढं मोठं पाणी, म्हणजे नाही का, कोणती नदी ते पण मला कमेंट करून सांगा. आपल्याला काही माहीत नाही, आता 0 माहिती आहे आम्हाला, पुण्याचं काहीच माहीत नाही. तर असं आपल्या नगरमधून नाही आहे. आणि इतकं हिरवंगार झाडं वगैरे पाहिलं ना, खरंच छान वाटलं. आणि आपलं नगर पण तसं चांगलंच आहे. प्रत्येक शहराची ज्याला त्याला ज्याचं त्याचं शहर हे आवडतंच, तसं आहे. पण पुणंसुद्धा खूप छान आहे. आम्ही आलो पुण्यामध्ये. चालू फिरायला. आता चाललं हे बघा सारसबाग कुठे आहे इथून? लांब आहे. किती लांब आहे तरी? किती जायचं नाही आम्हाला पण विचार अंदाज. हे बघा, हे दोघं पुण्यात आले. हे बाप्पा तुम्ही तर कॉलेज स्टुडंट दिसू राहिले, कॉलेज स्टुडंट वाणी दिसू राहिले. चलो चल. ओ बाप्पा पडले असे. आता एकदाचं पोचला आहे आम्ही पुण्यामध्ये. आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. नगर ते पुणे पूर्ण प्रवास तुम्हाला आम्ही दाखवलेला आहे, खूप छान एन्जॉय केला. पुढचा ब्लॉगसुद्धा खूप असं छान आणि भारी आहे, नक्कीच तुम्हाला आवडेल. आम्ही कुठं कुठं फिरलो ते सुद्धा बघायला भेटेल.